जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेशाचे उल्लंघन करून सांगली शहरात दुपारी डीजेचा दणदणाट सुरू होता। अखेर संजय नगर पोलिसांनी धाव घेत 2 टॉप व 1 अँप्लिफायर असे 1,15,000चे साहित्य जप्त केले। या प्रकरणी डीजे चालक विष्णू बाबूराव देवकाते वय 40 सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली पोलिसांनी डीजे विरोधात मोहीम उघडली आहे। सणासुदीच्या काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 1 ते 16 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत वाद्य वाजवण्यावर बंदी घातली आहे। या बंदी आदेशाचे उल्लंघन करून संशयित विष्णू देवकाते याने रविवारी दुपारी 2:45च्या सुमारास कुपवाड येथील गजानन कॉलनी येथील हनुमान मंदिराच्या गल्लीत मोठ्या आवाजात 2 सब टॉप असलेला ध्वनिक्षेपक लावला होता। याबाबत आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी 112 या मदत क्रमांकावरून तक्रार केली। त्यानंतर हा कॉल शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। अखेर संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्वनिक्षेपक लावल्याची बाब समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 1,15,000 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले। बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विष्णू देवकाते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली पोलिसांची कामगिरी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।